मित्रहो नमस्कार. लोकराज्य अध्यासन कराडतर्फे आयोजित वाचन जागर उपक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ज्येष्ठ साहित्यिक लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे लिखित फकीरा या विख्यात कादंबरीचं क्रमशः वाचन. वाचक स्वर ॲडव्होकेट संभाजीराव मोहिते कराड. फकीरा भाग क्रमांक 17. त्या बोलण्यानं उमाला दादाची चीड आली. तो खिन्न झाला. सूर्योदयापासून आपण गुमान सत्तूचं डोकं मारून मोकळं व्हावं असा एक विचार त्याच्या मनात आला आणि तेवढ्यात दादा पाटील म्हणाला, सत्तूला आपण ठार मारलं हे आपला जीव वाचत नाही. आपल्या मनातील विचार याला ऐकवा गेला की काय अशी शंका येऊन उमा चटकन उठला. त्याचबरोबर हा उमा सत्तूचा खून करेल अशी दादाला भीती वाटली. फकीरा आणि गोंधळी माणसं जमवीत बहादूरवाडीच्या गावंदरीला आले होते. फकीर आपल्या पांढऱ्या शुभ्र घोड्यावर बसला होता. साधू, सावळा, पिरा, मुरा, बळी अशी 50 माणसं दौडत होती. फकीराचं घोडं दुडक्या चालीवर पळत होतं. गावंदरीला एक माणूस आडवा आला. त्यानं विचारलं, कोण चाललंय ते? कोण? आकाराम? गोंदाचा आवाज ओळखून तो थांबला आणि फकीरानं घोडं उभं केलं. मग गोंदानं विचारलं, हां कसं काय? सत्तू कुठं आहे? मळीला पानवठ्यावरच्या वरल्या शेवऱ्यात, आकाराम म्हणाला. उमाचा इसम तालुक्याला जाताना आम्ही पकडून ठेवलाय. आम्ही आता मळीच येडली या. शाबास, फकीरा म्हणाला. हां चला. त्यानं टाच मारली आणि सर्व पांदीनं मळीकडे निघाले. फकीरानं वास घेतला. माशांचा हिवळ वास आला. शेजारी भुयांची घरं दिसत होती. त्यांची जाळी कुपावर वाळत पडली होती. फकीरा सावळाला म्हणाला, सावळा ना त्यातली 2 जाळी घे आणि चल. ते पानवठ्याला आले. फकीरानं आपलं घोडं किंजळात बांधून कंबर बांधली. सावळा आणि बळी यांनी भुईहून दिवटी घेऊन नदीनं वर यायचं आणि बाकीच्या लोकांनी जिथं सत्तू आहे तिथपर्यंत गुमान जायचं आणि उमा चौगल्याच्या लोकांचं लक्ष त्या दिवट्यांकडे वळताच हल्ला चढवायचा असा सारा बेत करून ते आपापल्या मार्गाला लागले. रात्रीची मिठी सैल होत होती आणि जसजशी रात्र संपत होती तसा उमा उतावळा होत होता. तो बावरून कानुसा घेत फिरत होता. एकाएकी नदीत खळखळाट झाला आणि उमा डाफरला, कबीरा? जी. कबीरा धावत आला. काय दिसलं? दरड कोलमडली पाण्यात. 10 जण खोपीजवळ असा. जा. कबीरा गेला आणि थोड्या वेळानं सावळा आणि बळी नदीनं वर आले. त्यांच्या हातातल्या दिवट्या पाहून उमा चमकला. त्यानं निजलेल्या दादाला उठवलं. एवढ्यात एक इसम धडधड धावत आला. काय झालं? उमानं विचारलं. मला काहीतरी दिसलं, तो इसम म्हणाला. काय दिसलं? उमाचा आवाज चढला आणि तो इसम म्हणाला, डुक्कर असेल. डुकरासारखा पळतोस का? उमा रागवला आणि त्या दिवट्या जवळ आल्या. त्यांचा गंभीर प्रकाश वारणेवर थरथरू लागला. त्या प्रकाशात झाडांच्या सावल्या झोके घेऊ लागल्या. उमानं दरडवून विचारलं, कोण आहे ते? आम्ही भुई आहे. त्याचबरोबर सर्व लोक त्या दिवट्यांकडे पाहत राहिले. फकीराने एकदम हल्ला चढवला. दणादण कुऱ्हाडी आदळू लागल्या. आलं, मेलो, धावा, एकच दंगल उडाली. धडाधड माणसं कोसळू लागली. हातात तलवार घेऊन फकीरा चपळाईनं पुढं आला आणि उमानं तळ हातावर थुंकून कुऱ्हाड फिरवली. तो खोपीकडे मटकन निघाला आणि गोंधळी म्हणाला, दाजी उम्या आला, येऊ दे. असं म्हणून फकीरानं उमावर झेप घेतली. तोच साधू ओरडला, पाडा त्याला खाली. मुरानं उमाला मध्येच अडवला. फकीरानं सत्तूचे दोर कापून त्याला मोकळा केला. आकारामाने एक कुऱ्हाड त्याच्या मुठीत दिली. ती मुठीत आवळीत सत्तू म्हणाला, हां आता मागं सरा. कुठं आहे उमा चौगुला? मुरानं उमाला जखमी केलं होतं. दादा पाटील पायाला कुऱ्हाड लागल्यानं लंगडत माघार घेत होता आणि तेव्हा सत्तू सुटल्याचं सर्वांच्या लक्षात आलं. तेव्हा एकच पळापळ सुरू झाली. उमा आणि दादा यांनी नदीत उड्या घेतल्या. साऱ्या शेवटात उमाची माणसं पांगली. रात्री पळत्याचा पिछा करू नये म्हणून फकीरानं आपली माणसं एकत्र केली. दंगल शांत झाली. फकीर आणि सत्तू दोघे होते. म्हणूनच उमा पळाला, नाहीतर त्यानं कहर केला असता याची सर्वांना कल्पना होती. सर्व लोक एकत्र आल्यानंतर सत्तूनं हातातली कुऱ्हाड टाकून फकीराला मिठी मारली आणि तो म्हणाला, नाईक तुम्ही आला म्हणून सत्तू वाचला. आता तुम्हाला माझ्या कैक आया बहिणी हा सारा वारणा काठ दुवा देईल. त्या दुवा देण्याचा सवाल काय? फकीरा माग म्हणाला, दगडाला दगडाची गरज लागते आणि मी तर माणूस आहे.
अशी माणसं थोडी असतात, सत्तू म्हणाला. तुम्ही माझ्यावर उपकाराचा डोंगरच रचला आहे. आता माझी एक विनंती. काय? फकीरा उत्तर हुंकरला आणि सत्तू म्हणाला, असंच तुमच्या मदतीला येण्याची मला संधी द्यावी, मी धावत येईन. तो क्षणभर थांबला आणि पुन्हा समोरच्या वारण्याकडे बोट रोखून तो म्हणाला, ही वारणाच मिळवून आणीन तुमच्याकडं. फकीरा काहीच बोलला नाही. ते सर्वजण नांदगावच्या रोखानं चालू लागले. नांदगावच्या गावंदरीला येताच कोंबडा आरवला. ते सर्वजण थांबले. तिथून फकीराची वाट कुठून वेगळी होत होती. फकीराला पुढं जायची घाई झाली होती आणि सरीलं माझं दळणं घास घाली ते शेवटला आळवी ते देवा दे आऊक सत्याबाला या गीताचे स्वर सत्तूच्या कानावर घुमत होते. दोघांनी एकमेकाचा निरोप घेतला. फकीरा पुढं पश्चिमेला निघाला आणि पूर्वेला प्रकाशानं हालचाल आरंभली. ढगांच्या पायघड्या तुडवीत तो पुढं येऊ लागला. शुभ्र घोड्यावर बसून आपल्या घरी निघालेल्या फकीराची पाठमोरी आकृती पाहत सत्तू उभा राहिला आणि तो गोंधळाला म्हणाला, रोज पहाटे आऊक मागणारी बहीण असावी आणि भाऊ असावा हा फकीरासारखा. सुदैवानं मला दोघंही आहेत. चला. कधी ना कधी घात होणार या एकाच विचारानं राधाचं काळीज पोखरलं होतं. जखमी हृदयावर फकीराच्या त्या हालचालीच्या सारख्या जखमा होत्या. फकीरानं शांत बसावं, त्यानं कुठं जाऊ नये. त्याचे वैरी टपून बसले. ते केव्हा तरी डोकं वर काढतील याचीच ती विचार करीत दिवस मोजत होती. फकीरा सत्तूची सुटका करून आला आणि दुसऱ्या दिवशी बाबरखान फौजदारानं गावात डेरा मारला. गावातून त्यांचं बोलवून येण्यापूर्वीच पांगवड्यात एकाएकी दंगल उडाली. आपापसात हाणामारी झाली. एकूण एक माणूस जखमी झाला. कधीही एकमेकाला शब्दानं न दुखवणारे मांग आपापसात लढले हे ऐकून गावाला आश्चर्य वाटलं आणि त्या मारामारीनं बाबरखान चरफडला. कारण बाबरखानाबरोबर उमा चौगुलाही आला होता. सत्तूची सुटका फकीरानंच केली असा त्याचा दावा होता. नदीला रात्री झालेल्या चकमकीत एकूण एक माणूस जखमी झाला आहे असं त्यानं बाबरखानाला सांगितलं होतं. त्या सर्व लोकांच्या जखमा पाहण्यासाठी मुद्दाम बाबरखान आला होता. जो जो जखमी दिसेल त्याला अटक करायची त्यानं तरतूद करून ठेवली होती. परंतु साराच डाव उधळला गेला. आपापसात मारामारी करून सर्व मांग जखमी झाले आणि बाबरखानाची निराशा झाली. त्या रात्री सर्व मांग लोकांना बोलवणं करण्याऐवजी सर्वांना सकाळी सूर्योदयालाच चावडीवर बोलवावं. त्यावेळी 2 फळ्या करून मांग गावात दाखल झाले. एका फळीचा फकीरा तर दुसरीचा सावळा नाना पुढारी होता आणि सर्वच जखमी होते. चावडीच्या कट्ट्यावर बाबरखान गुडगुडी ओढत बसला होता. पाठीमागे एक बंदूकधारी शिपाई उभा होता. बाबर गुडगुडीचा मंद सुरकी मारून तोंड एकदम पसरून धूर सोडत होता. त्याचा गिड्डा देह खाली बसल्यामुळे अधिक सुरुंदावला होता. त्याच्या काळ्या चेहऱ्यावरील दाट भुवया, सणसणीत मिशा, लांब दाढी आणि डोकीचे ताठ केस यामुळं त्याची भीती वाटत होती. सावळा एकदम पुढं झाला. त्यानं आपली जखमी उजवा हात डाव्या हातानं धरून फौजदाराला रामराम केला आणि जवळच बैठक मारली. चावडीत विष्णुपंत कुलकर्णी, शंकरराव पाटील आणि इतर बडी मंडळी गंभीर चेहरे करून बसली होती. धुराचा लोट सोडून बाबरखान समोर बसलेल्या सावळ्याकडे रागानं पाहत म्हणाला, काय रे, मी कसा दिसतो तुला? खरं सांग. अस्वलावानी दिसता सरकार, सावळा उत्तरला. त्याचं ते उत्तर ऐकून डेरा चरकला. सर्व लोक भयभीत होऊन पाहू लागले. तुला माझी भीती वाटत नाही? नाही सरकार. का वाटत नाही? मेलेले मेंढरू आगीला भीत नसतं रावसाहेब. खरं आहे तुझं, बाबरखान म्हणाला. रात्री मारामारी का रे केली? मी वाईस दारू घेतली म्हणून फकीराला राग आला. त्यानं मला काठी मारली, मग झाली चुपी. सावळानं एका दमात सारं सांगून टाकलं. बाबरखान पुढं काहीच बोलला नाही. त्यानं पुढं कसलीच चौकशी केली नाही. दुपारी राहुटी उठवून तो रवाना झाला आणि नंतर राधाला समजलं की ती मारामारी केवळ नाटक होतं. वारणीच्या काठी मळीला झालेल्या जखमा पाहून आपण अडकू म्हणून फकीरानं मुद्दाम मारामारी केली होती. त्या प्रसंगाची आठवण येऊन राधा बेचैन झाली. गावातील आयाबाया राधाला सल्ला देत, फकीराचं लग्न करून टाक. सर्वात मोठा उपाय हाच आहे. एकदाच लग्न झालं की हा स्वतःसारखा सरळ प्रपंच करू लागेल. पण ते राधाला पटत नव्हतं. कारण त्याच्या बापाचा, राणूजीचा इतिहास ती विसरली नव्हती. पेढ्याची पुडी कमरेला खोचून त्यानं जीव दिला होता. त्याचीच ही अवलाद. त्याचं लग्न झालं काय न झालं काय सारखंच.
15 दिवस झाले आणि एकाएकी चिंचणीकर पिराजी आला आणि राधाला म्हणाला, अक्का, तू 12 वर्ष गाव सोडून कुठे गेली नाहीस. चल एकदा चिचणीला राहा 4 दिवसांनी मग ये. नाही रे बाबा, राधा म्हणाली, घरात आत्या आहे ती, त्यांच्यानं काम होतं का नाही होतं या घरात भूत नाचते, त्याला कुठं सोडू. त्याची नख काळजी करू, पिराजी म्हणाला. तू आत्याला बी संग घे आणि चल. फकीराची काळजी करू नका, त्या भूताला मी मंतीर मारतो. पिरानं फारच आग्रह केला आणि एका चाकुरीत कैक वर्ष काढून कंटाळलेली राधा चिंचणीला गेली. ती राहीलाही घेऊन गेली. मित्रांनो, ग्रामीण भागामध्ये माहेर वास किंवा माहेरी असणं जाणं हे खरं तर फार अपवादाने घडायचं. अगदी काही निमित्तानं काही प्रसंगानंच जाणं झालं तर, नाहीतर दिल्या घरातच तिनं मृत्यू पाहावा असाच काहीसा वेडगळ विचार त्या कालखंडामध्ये होता. मात्र अण्णाभाऊंची लेखणी मात्र ह्या सगळ्या इतिहासाला आज जिवंत करते आणि यातच त्यांच्या लेखणीचं ऐश्वर्य दडलेलं आहे. आज आपण थांबतो आहोत. नमस्कार. जय भारत.